जय जय रघुवीर समर्थ। नभा सारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे। तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 197 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। ही आत्मवस्तू कशी आहे हा जो प्रश्न साधकाच्या मनामध्ये निर्माण झाला, त्याचं उत्तर देताना समर्थांनी आकाश अर्थात नभ याच्या रूपाने या राघवाचं स्वरूप शिष्याला समजून सांगायला सुरुवात केली। या नभामध्ये जो अणुरेणू आहे, जो प्रत्येक वावरणारा अणुरेणू, त्याचा केंद्रबिंदू आहे राम। आणि या केंद्रबिंदूला कधीही चलनवलन नाही। जरी अणुरेणू हलत असला तरी कुठेही गेला तरी त्याचा केंद्रबिंदू राम मात्र स्थिर आहे। ही एक अत्यंत मनाला कोडं पाडणारी आत्मवस्तूची अवस्था आहे। आणि ही अवस्था आमच्यापैकी अनेकांच्या लक्षात येत नाही, कळत नाही, आणि त्यामुळं आत्मवस्तू ही आम्हाला अंतःकरणामध्ये जाणवू शकत नाही। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या आत्मवस्तूला जाणण्यासाठी साधकाने नेमकं काय करायला पाहिजे? नभी वावरे जो अणुरेणू काही, एकदा आपली वृत्ती नभासारखी व्यापक करता येणं आणि मन अणुरेणू इतकं सूक्ष्म करता येणं, हेच नाव आहे साधन, याचंच नाव आहे नामस्मरण, याचंच नाव आहे ध्यान, हीच आहे ज्ञानाची अवस्था। ही ज्याला जमली, ज्याला कळाली, सज्जनो, त्याला या आत्मवस्तूची अनुभूती येते। समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये या राघवाचं रूप आणखीन विस्ताराने समजावून सांगताना आजच्या श्लोकामध्ये काय सांगतायत बरं? नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे। तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना। अत्यंत सुंदर असा हा श्लोक राघवाच्या सगुण आणि निर्गुण रूपाला समजावून सांगणारा। काय म्हणताय समर्थ? माझा राघव कसा आहे? नभासारिखा। आता नभ अर्थात आकाश, याचा एक आभासात्मक रंग आहे निळा। तो आभासात्मक आहे कारण आकाशाला स्वतःचा रंग नाही। पण एका निरभ्र आकाशाकडे बघितलं तर एक निळसर आपल्याला जो रंग स्वाभाविकपणे या आकाशाचा जाणवतो, त्याप्रमाणे माझा राम हा पंचमहाभूतिक नाही, परंतु त्याला हा निळा रंग जो खुलून दिसतो, शोभून दिसतो, तो या नभासारखा आहे। नभासारखा आहे म्हणजे कसा आहे? अर्थातच तो अत्यंत व्यापक आहे, संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या कवेमध्ये घेणारा आहे। त्याप्रमाणे माझा राघव हा अत्यंत व्यापक आहे। नभासारखं रूप असणं हे त्याच्या व्यापकतेचं देखील एक लक्षण आहे। तिसरी गोष्ट, नभ हे अत्यंत सूक्ष्म देखील आहे। आपण बघतो आपल्या हृदयामध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये ही जी पोकळी आहे ज्याच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो, ते देखील या नभाचंच अस्तित्व आहे। नभ जर पोकळी रूपाने या फुफ्फुसात नसता, या हृदयात नसता, तर जीवाचं अस्तित्व राहिलं असतं का? म्हणजेच राघव हा प्राणाचा प्राण आहे।
नभ या शब्दामध्ये राघवाचं जे रूप माझ्या समर्थांना दिसते त्याची वेगवेगळी अंग आहेत सज्जनो. नभ निळा आहे, राम निळा आहे. नभ व्यापक आहे, राम व्यापक आहे. नभ सूक्ष्म आहे, त्यामुळं नभ हा प्राणाचा प्राण आहे, चैतन्य आहे. चौथी गोष्ट मला या नभासारखे रूप या राघवाचे या दृष्टीने जाणवते, ती म्हणजे आकाशामध्ये कित्येकदा काळेभोर ढग येतात, ते कोसळतात, जलरूपाने वर्षाव करतात, धुळीचे लोट या नभामध्ये जातात. पण या धुळीच्या लोटांमुळं नभ हे कधी मलिन झालंय का? आपल्याला वावटळ येते तेव्हा मलिनता दिसते, पण ती धूळ दिसते. त्याचा स्पर्श आकाशाला झालाय का? नाही. पाऊस पडतोय तेव्हा जमीन ओली होतीये, पण आकाश ओलं झाल्याचं कधी ऐकलंय का? नाही. म्हणजे नभ हा या सगळ्या गोष्टींमध्ये असूनही अलिप्त आहे. त्याप्रमाणे माझा राघव सगळ्यांना व्यापून उरूनही सगळ्यांमध्ये साक्षी रूपाने आहे. नभासारिखे रूप या राघवाचे. तो तटस्थ आहे, तो या सगळ्या गोष्टींचा साक्षी आहे. त्यामुळे नभासारखा तो चैतन्यशील आहे, नभासारखा तो व्यापक आहे, नभासारखा तो निळसर आहेच आहे, नभासारखा तो चैतन्य आहे, प्राणमय आहे. अशा या नभाचे वेगवेगळे रूप, वेगवेगळे रंग, वेगवेगळी तत्व माझ्या राघवामध्ये समाविष्ट आहेत. नभासारिखे रूप या राघवाचे. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. पण गंमत अशी आहे की ज्याने या नभाच्या रूपाचं चिंतन निरंतर मनामध्ये केलं, ज्याने या नभाला आपल्या जीवनामध्ये उतरवलं, सज्जनो, त्याला हा भव नावाचा प्रकार त्रास देत नाही. तो भवरोगातून मुक्त होऊन जातो, ही आत्मवस्तू प्राप्त करून घेतो. आणि त्याचं हे रहस्य समर्थ आम्हाला सांगतायत की हे मना, तू देखील नभासारखा हो, नभासारखा हो. काय आहे नभासारखं होणं म्हणजे? राघवासारखं होणं म्हणजे समर्थांनी गेल्या श्लोकात सांगितलंच की तया पाहता पाहता तेची झाले. त्या राघवाला पाहणं म्हणजे काही एखाद्या वेगळ्या वस्तूला पाहणं नाहीये. त्या वस्तूला पाहता पाहता आपणच ते होऊन जाणं आहे. तिथं वेगळा भावच राहत नाही, द्वैत वस्तूच राहत नाही. मग इथं हा द्वैत भाव जाण्यासाठी या नभासारख्या राघवाचं चिंतन करणं अपेक्षित आहे. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. मग मनाने चिंतन कसं करावं? पहिली गोष्ट, मनाने चिंतन या राघवाच्या सगुण मूर्तीचं करावं, राघवाच्या सगुण चरित्राचं करावं, त्याच्या नामाचं करावं. या सगळ्यामध्ये ती निळाई सामावलेली आहे. माझ्या रामाचं रूप हेच मुळी अत्यंत निळसर आहे आणि आपण देखील त्या निळाईमध्ये रंगून जावं. कसं रंगावं? माझ्या महादेवासारखं रंगावं. बघा, विशेषे हरा मानसी राम पीसे. काय असतं भक्त आणि शिष्याचा संबंध? एक सुंदर गोष्ट आहे. महादेवाने हलाहल प्राशन केलं हे आपण जाणता, महादेवाने ते कंठाशी धारण केलं हे आपण जाणता. त्यामुळं महादेवाचा कंठ हा नीलकंठ झाला हे आपण जाणता. पण या नीळकंठाने रामनामाच्या आधाराने त्या हलाहलाला शमन केलं, ही कथा आपण जाणता. आणि त्यामुळं काय झालं? महादेवाचा ऋणी झाला राम आणि महादेवाचा कंठ निळा झालाय. महादेव सगळं हलाहल प्राशन करतोय हे बघून ती निळाई रामाने स्वतःवरती एक प्रकारे परिधान केलेली आहे. त्या नीळकंठाचं वर्णन करता करता रामराया स्वतः निळा होऊन गेला. पण इथंच ही कथा संपत नाही. आणि जो क्षीरसागरामध्ये आहे असा तो विष्णू रूप राम खरं तर दुधाच्या सागरामध्ये गोरा पान, पांढरा शुभ्र, पण तो या महादेवाच्या चिंतनाने या निळसर अशा देहाला धारण करतो. आणि महादेव निरंतर राघवाच्या गोऱ्या चरणांचं चिंतन करतोय, तळपायांचं चिंतन. जे तळपाय अत्यंत शुभ्र आहेत आणि त्या शुभ्र चरणांचं चिंतन महादेवाचं निरंतर हृदय करतंय. आणि त्यामुळे त्या चरणांचा गोरा रंग महादेवाने धारण केला आणि कर्पूर गौरम
करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम असा माझा महादेव हा गोरा पान झालेला आहे, कर्पूर वर्णाचा झालेला आहे. सज्जनो, निळाईला चिंतन करता करता भक्त हा आपल्या आराध्याचा रंग परिधान करतो आणि आराध्य हा भक्ताचा असलेला गुणधर्म आपल्यामध्ये घेतो. त्यामुळं मनी चिंतिता हे चिंतन इतकं पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, करुणा पाहिजे, अपार समर्पणाची भावना पाहिजे. याचं नाव आहे मनी चिंतिता. पहिला गुणधर्म मी सांगितला की राघव निळसर आहे नभासारखा. भक्ताने देखील या सगुणाचं असं चिंतन करावं, सगुणाची कथा, सगुणावरती इतकं प्रेम करावं की त्या सगुणाचाच रंग त्याच्या अंतःकरणामध्ये उतरेल. दुसरी गोष्ट, नभ हा अत्यंत व्यापक आहे. या व्यापकतेबद्दल गेल्या श्लोकामध्ये मी आपल्याला विस्ताराने सांगितलं. त्याचं नाम इतकं सूक्ष्मत्वाने घ्यावं, इतकं सूक्ष्मत्वाने घ्यावं की वृत्तीचं व्यापकपण वाढत वाढत ती वृत्ती नभाला देखील आपल्या कवेमध्ये घेईल. याचाच अर्थ तो रामराया आपल्या हृदयामध्ये आपल्या अनुभवाला येईल. त्यामुळे ज्याला रामाचं दर्शन घ्यायचं, बघा मी प्रत्येक वेळेला ही कंडिशन टाकतोय. हे मनाचे श्लोकाचे जे शेवटचे श्लोक आहेत ना, हे सगळे अनुभूतीचे श्लोक आहेत. इथं प्रवचन अपेक्षित नाही. माझ्यापेक्षाही खूप चांगला शास्त्रार्थ लोक तुम्हाला सांगतील. याच्यावरती खूप लोकांनी अभ्यास केला असेल, पण मला एकच वाटतं की कितीही अभ्यास करा, परंतु या श्लोकाची अनुभूतीचा मार्ग हा जोपर्यंत आपण उघडा करून देत नाही, तोपर्यंत हे श्लोक हे कधीच आम्हाला कळू शकणार नाहीत. त्यामुळे पहिला गुणधर्म आहे रामाची निळाई, अर्थात सगुण भक्ती. दुसरा गुणधर्म आहे रामासारखं व्यापकपण. बघा माझ्या रामाने अयोध्येचा किती सहज त्याग केला. हातातोंडाशी आलेलं युवराजपद किती सहज सोडून दिलं. कोणाच्याही बद्दल कटुता न ठेवता तो कसा अयोध्येतून बाहेर पडला. लंकेचं एवढं 18 दिवस युद्ध लढून शेवटच्या क्षणी युद्ध जिंकल्यानंतर सहज म्हणतो लक्ष्मणाला, जा बिभीषणाला घेऊन लंकेमध्ये त्याचं राज्य करून दे. हे व्यापकपण आहे. माझ्या समर्थांनी एवढे मठ स्थापन केले, पण कुठेही ते स्वतः मठाधिपती झाले नाहीत. माझ्या शंकराचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली, पण ते कुठेही पीठाधीश झाले नाहीत. त्यांनी केवळ त्याची संहिता लिहून दिली आणि ते त्यातून मोकळे झाले. माझ्या ब्रह्मानंदांनी गोंदवल्याचं विश्वस्त पद काही काळासाठी ठेवलं, सिस्टम लावून दिली, लगेच मोकळे झाले. सज्जनो, हे सगळे संत उपाधी रहित असतात, म्हणून ते व्यापक असतात. असं व्यापकत्व येणं हे रामाला जाणण्याचं लक्षण आहे. त्यामुळे नभासारिखे रूप या राघवाचे मनी चिंतिता, म्हणजे नेमकं काय चिंतन करायचं? आकाशाकडे डोळे लावून बसायचंय का? नाही. त्या आकाशाचे गुणधर्म आपल्या जीवनात उतरवायचे आहेत. तिसरा गुणधर्म मी आपल्याला सांगितला की नभ हे अति सूक्ष्म आहे. नभ हा प्राणाचा प्राण आहे. सज्जनो, साधक वृत्तीच्या जीवाने नेहमी प्राणाचा प्राण होऊन जीवन जगायचा प्रयत्न करावा. स्वतःसाठी जगणं म्हणजे प्राणासाठी जगणं आहे, पण प्राणाचा प्राण होणं म्हणजे ही प्राणाची ऊर्जा या समस्त या सृष्टीला जी जिवंत ठेवते ना, त्याचं एक निमित्त होणं, त्याचा एक भारवाही होणं म्हणजे रामरायाला जाणणं आहे. म्हणून माझ्या महाराजांनी स्वतःला दीनदास समजलं, आलेल्या प्रत्येकाची सेवा केली. का? त्यांच्या सेवेने काही अडणार होतं का? नाही, पण हे ईश्वरीय कार्य आहे या सृष्टीला जगवण्याचं, आणि त्या जगवण्याचं कार्य श्री महाराजांनी एक निमित्त मात्र होऊन प्राणाचा प्राण होऊन केलं. म्हणजे थोडक्यात आपली स्वार्थ बुद्धी ज्याची संपली, ज्याला आपलं मी पण संपलं, तोच रामाला जाणू शकतो. म्हणून समर्थ अतिशय गुप्त रूपाने म्हणतात की तया पाहता देह बुद्धी उरेना. ही देहबुद्धी काय आहे? हा स्वार्थ म्हणजेच तर देहबुद्धी आहे. मी आणि माझं यामध्येच रमणारं आपलं जे मन आहे, हे जेव्हा या विश्वाच्या कल्याणासाठी झुरू लागतं, तेव्हा सज्जनो आपल्याला माऊलीचं पसायदान काय आहे ते कळतं. तेव्हाच या विश्वाच्या कल्याणाचा अंतःकरणापासून धावा सुरू होतो. तेव्हाच आपण या विश्वाच्या प्राणाचे प्राण होतो. बघा किती साधी गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतोय युद्ध हे परमसीमेवरती आलंय. निर्दयपणे माणसं मारली जात आहेत. एखादी बिल्डिंग तोडली जाते. मी सहज विचार करतो, एखादी बिल्डिंग बांधायला कित्येक वर्ष मेहनत करावी लागते, पण ती बॉम्बने फोडायला काही क्षण देखील पुरेसे होतात.
त्याप्रमाणे सज्जनो, या विश्वामध्ये डिस्ट्रक्शन पॉवर ही खूप मोठी आहे, पण कन्स्ट्रक्शन पॉवर ही फार अल्प आहे. त्याप्रमाणे जर आपण हा सत्वगुण धारण केला, ज्याच्यामुळे हे विश्व उभं राहू शकेल, आपण या अशा पद्धतीने या विश्वाचं भरण पोषण करण्याचं निमित्त ठरू शकत असू, तर तुम्ही रामाच्या जवळ आहात. अथवा तमोगुणाच्या आधाराने डिस्ट्रक्शन करून आपण रावण होण्याच्या मार्गावरती आहोत, यात काही शंकाच नाही. त्यामुळे राम व्हायचं असेल, कारण तया पाहता पाहता तेची झाले. या नभाचं चिंतन करता करता या नभासारखं आपण प्राणाचा प्राण व्हावं, श्वासाचा श्वास व्हावं. या नभाने जसं आपल्या आतमध्ये प्राणवायूला सामावून घेतलेलं आहे, ज्याप्रमाणे ओझोनची थर त्याने आपल्यामध्ये सामावून घेतली आहे, जेणेकरून ही सृष्टी जिवंत राहू शकेल, तसं सज्जनो ब्रह्म चैतन्य याचं नाव आहे या विश्वाला चैतन्य देणारा, या ब्रह्माला चैतन्य देणारा. त्यामुळे आपण भरण पोषण करणारे व्हा, विश्वाला चैतन्य देणारे व्हा. आणि यासाठी फार काही करावं लागत नाही, द्यावं लागतं फक्त प्रेम. ज्याने या प्रेमाचा थर, या प्रेमाचा प्राणवायू आपल्या जवळ ठेवला, तो सज्जनो रामरूप झाला, त्याने या रामाला जाणला. त्यामुळे नभाचा हा तिसरा गुणधर्म आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, ज्याला हे चैतन्य वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण करता आली. आणि चौथी गोष्ट, जीवनाच्या सुखदुःखांमध्ये ज्याला तटस्थ राहता येतं, ज्याला स्थितप्रज्ञ राहता येतं, हे आकाशाचा अत्यंत महत्वाचा चौथा गुणधर्म आहे. कुठं तिथं एखादा पावसामुळं तो ओला होत नाहीये, धूळ उडाल्यामुळं तो मळत नाहीये, किंवा अत्यंत निरभ्र झाल्यामुळं जो विमल होत नाही, जो निरंतर विमलच आहे सगळ्या अवस्थेमध्ये. तसं जीवनाच्या सर्व गुणधर्मांमध्ये ज्याची तटस्थता कायम राहते. मी श्री महाराजांची गोष्ट आपल्याला सांगितली ना, की थोरल्या राम मंदिरामध्ये एक लग्न होतं संध्याकाळी, आणि त्याच दिवशी दुपारी थोरल्या राम मंदिरामध्ये एक लहान मूल मेलं. त्या मुलाचं प्रेत घेऊन महाराज खूप मोठ्याने हमरून हमरून रडायला लागले. ती माय म्हणाली, महाराज आपण नका त्रास करून घेऊ, रामाच्या इच्छेने तो आला आणि गेला. असं म्हणताच महाराज म्हणाले, माय तुला पटलं ना, काही हरकत नाही. म्हणून त्या मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी लोकांना करायला सांगितली. आणि महाराज संध्याकाळच्या त्या विवाह प्रसंगामध्ये स्नान करून नवीन कफनी घालून आनंदाने सामील झाले, लोकांशी हसत खेळत बोलू लागले. हरिपंत मास्तरांना कळेना महाराज, नेमकं आपलं दुःख खरं का आपलं सुख खरं, पण बोलायचं कसं आपल्या गुरु समोर. महाराज संध्याकाळी त्यांना फक्त एवढंच म्हणाले, मास्तर हा संसार असाच आहे, एका डोळ्यामध्ये सुखाचा तर एका डोळ्यामध्ये दुःखाचा अश्रू घेऊन जगावं लागतं. सज्जनो, हीच ती तटस्थता आहे. म्हटलं तर समग्रता आहे नभासारखी, कारण नभ हा कुठंच आपल्याला सोडून राहत नाहीये. म्हटलं तर अत्यंत अलिप्तता आहे, आणि म्हटलं तर अत्यंत समग्रता आहे. असं हे नभाचं रूप आपण आपल्या अंतःकरणामध्ये साठवत राहावं. तया पाहता पाहता तेची झाले, ही जी समर्थांनी गेल्या श्लोकात अवस्था सांगितली, ती अवस्था साधकाच्या जीवनात येताच मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना. मग इथं सगळा स्वतःचा स्वार्थ संपतो. बघा, प्रत्येक पंचमहाभूतापैकी इतर गोष्टी या एकमेकांवरती अवलंबून आहेत, पण आकाश कोणावरती अवलंबून आहे का? नाही. तसं देहबुद्धीचा मनुष्य, संपलेला मनुष्य, हा सगळ्या अवस्थेमध्ये निरंतर आनंदामध्ये जगू शकतो. आणि तया पाहता आर्त पोटी पुरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. क्षणभर देखील त्या रामाशिवाय वेगळं राहत नाही. जसं आपण नभ कुठेही गेलो तरी तो आपला हात सोडत नाही, त्याप्रमाणे हा राम, हा राम आणि हा राम, याचं किती वर्णन करावं, किती चिंतन करावं, किती त्याचे गुण गावेत, अशी अवस्था या साधकाची होते. जसं आकाशाला अंत नाही, तसं या रामरूपाला अंत नाही. आणि त्याचं चिंतन करणारा भक्ताच्या देखील या चिंतनाला अंत नाही. असं हे नभासारखं रूप समर्थांना आपल्याला अत्यंत गुह्यतेने सांगायचं. ही केवळ ब्रह्मचैतन्याची कृपा आहे, की आपण समर्थांच्या कृपेने या रहस्यमय अशा प्रांतामध्ये शिरलो. आपण सज्जनो, जीवनाचं या श्लोकांच्या आधाराने कल्याण करून घ्या. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.